पुनर्वसनासाठी त्यांना 4.5 लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत। यानंतर मी निशा बोडका हेडो उर्फ शांती उपकमांडर पेरमेली दलम यांना मंचावर आमंत्रित करतो। निशा यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण 6 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते। आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरता शासनाकडून 5 लाख रुपये बक्षीस मिळणार आहे। यानंतर मी श्रुती उलगे हेडो उर्फ मन्ना सदस्य कंपनी क्रमांक 10 यांना मंचावर आमंत्रित करतो। श्रुती यांच्यावर शासनाने एकूण 4 लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते। आत्मसमर्पणानंतर त्यांना 5 लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत। यानंतर मी शशिकला पत्तीराम धुर्वे उर्फ श्रुती सदस्य पश्चिम सब झोनल प्रेस टीम यांना मंचावर आमंत्रित करतो। शशिकला यांच्यावर महाराष्ट्र शासनाचे 2 लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते। आत्मसमर्पणानंतर त्यांना 4.5 लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहे। यानंतर मी सोनी सुक्कू मट्टामी सदस्य राही दलम यांना मंचावर आमंत्रित करतो। सोनी यांच्यावर शासनाने एकूण 2 लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते। आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरता शासनाकडून 4.5 लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत। यानंतर आकाश सोमा पुंगाटी उर्फ बत्ते सदस्य प्लाटून नंबर 32 नीप यांना मी मंचावर आमंत्रित करतो। आकाश यांच्यावर 2 लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते। त्यांना शासनाकडून आता 5 लाख रुपये मिळणार आहेत। मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आत्मसमर्पण केलेल्या सदस्यासोबत एक ग्रुप फोटो करता एकत्र यावं। या सर्व आत्मसमर्पितांनी एकत्र आत्मसमर्पण केल्यामुळे सर या सर्व आत्मसमर्पितांनी एकत्र आत्मसमर्पण केल्यामुळे 10 लाख रुपये अतिरिक्त बक्षीस म्हणून यांना मिळणार आहेत।